सप्टेंबर 2024 शनिवार रोजी मुस्लिम बादशाहपेठ या परिसरात केएमसी गार्डन येथे सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार आले असता एक बैठक घेण्यात आली, ज्यामध्ये सोलापूरच्या मुस्लिम समाजाचे कुल जमाती तंजीमचे सर्व कार्यकारी पदाधिकारी कार्यकर्ते बहुसंख्येने सर्व मुस्लिम बांधव उपस्थित होते। या बैठकीत सर्वसामान्य जनतेस संवाद साधत असता आयुक्तांनी कायद्याची आणि नियमांची सविस्तर माहिती दिली। विशेषतः समाजातील 18 ते 30 वयोगटातील तरुण पिढीला मार्गदर्शन करताना ते म्हणाले, तरुण पिढीने आपल्या करिअरवर लक्ष द्यावे। कोणत्याही प्रकरणात आरोपी होण्याऐवजी तरुण पिढी मोबाईलचा वापर खूप कमी आणि गरजेपुरता करावा। टवाळगिरी करत फिरणारे यांना देखील तंबी देत ते म्हणाले की कोणत्याही प्रकारच्या बाईक रॅली, झेंडे लावून आरडाओरडा करत विनापरवाना निघू नये। मिरवणुकीमध्ये भारतीय कायदा आणि नियमांतर्गत डॉल्बी डीजे मध्ये प्रमाणापेक्षा जास्त आवाज असू नये। सर्वात महत्त्वाचे म्हणजे मिरवणुकीमध्ये सर्वसामान्य जनतेच्या डोळ्यांना त्रास होण्यासारखे लेझर लाईट, ब्लू लाईट यावर 15 सप्टेंबर पासून 19 सप्टेंबर पर्यंत बंदीचा आदेश काढला आहे। शेवटी आयुक्तांनी सर्व मुस्लिम समाजाचा आणि कुल जमाती तंजीमचे आभार मानले आणि कौतुक करत ते म्हणाले की आपण खूप सामंजस्याने हा निर्णय घेतला आहे। ईद ए मिलादुन्नबीचा जुलूस गणपती विसर्जनाच्या मिरवणुकीच्या तिसऱ्या दिवशी काढण्याचा निर्णय घेतला। कार्यक्रमाच्या शेवटी नागरिकांचे प्रश्न आणि उत्तर आणि सूचना मांडण्यात आल्या। या बैठकीस कुल जमाती तंजीमचे मौलाना ताहिर बेग, शफीक काझी, अब्दुल सत्तार शेख, आरिफ शेख, माजी महापौर, माजी नगरसेवक हारून शेख, शौकत पठाण, मतीन बागवान, जनता राज्य न्यूज चॅनलचे पत्रकार मुजम्मिल शेख, कोतवाल सर, मौलाना कुरेशी, युनुस डोणगावकर, दावते इस्लामी आणि सुन्नी जमातचे मौलाना, नुरानी मशिदीचे कोटी, केएमसी गार्डनचे मालक मुबीन शेख, जेलरोड पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश चाटे, एसीपी आणि समाजातील सर्व मुस्लिम बांधव बहुसंख्येने उपस्थित होते। अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका।